श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 15वा, समास 7वा. अधोर्ध्व निरूपण. या निश्चल परब्रह्मामध्ये चंचल म्हणून उत्पन्न झालेली मूळ माया विश्वरचना घडवून आणते, असं समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. या विश्वामध्ये जे काही निरनिराळे बदल आढळतात त्यांचे मूळ ही फक्त मूळ मायाच आहे. निश्चल परब्रह्मामध्ये ती चंचलपणाने पण अतिसूक्ष्मपणाने राहते. मूळ माया ही जाणीवेची बनलेली असते. मूळ परब्रह्मामध्ये जो पहिला संकल्प झाला तो जाणीव रूपच आहे आणि तेच मूळ मायेचे स्वरूप समजावे. समग्र ऐश्वर्य, धर्म, यशस्वी, ज्ञान आणि वैराग्य हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्या ईश्वराची ओळख येथेच घडते. प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर अशी आणखी नावे त्यास आहेत. पण या सर्वांचे मूळ जगज्योतीच होय. मूळ संकल्प जो प्रकट झाला तेव्हा निश्चळामध्ये चंचल निर्माण झाले. निश्चळ सदवस्तूला चंचलपण आले. संकल्पामध्ये असणारी चंचलपण आणण्याची शक्ती तोच वायू. वायू हा त्रिगुण आणि पंचभूते आणतो. चंचलपणात प्रथमपासून 3 गुण आणि 5 महाभूते असतात. मूळ मायेमध्ये 3 गुण आणि 5 भूते सूक्ष्म रूपाने कशी असतात ते समजून देण्यासाठी वेलीचा दृष्टांत श्री रामदास स्वामी देत आहेत. एखादी वेली बघा, तिच्या मुळ्या जमिनीमध्ये खोल गेलेल्या असतात. वेलीवर दिसणाऱ्या पानांचे, फुलांचे आणि फळांचे मूळ या वेलीच्या मुळ्यांमध्येच असते. शिवाय वेलीचे निरनिराळे रंग, आकार, विकार, तरंग, त्याचप्रमाणे निरनिराळे स्वाद व अंतरंग या साऱ्या गोष्टी त्या मुळ्यामध्येच असतात. परंतु त्या मुळ्या फोडून किंवा चिरून पाहिल्या तर त्यांच्यामध्ये वरीलपैकी काहीही गोष्टी आढळत नाहीत. वेलीची जसजशी वाढ होत जाते तसतशा या गोष्टी आपोआप प्रगटपणे दिसू लागतात. वेली डोंगराच्या कड्यावर उगवते आणि खाली तोंड करून भूमीच्या दिशेने जोरात वाढते. अशा रीतीने फोफावून अखेर जमिनीवर येते. मूळ मायेचा प्रकार अगदी तसाच आहे हे ओळखावे. पाने, फुले आणि फळे यांचे मूळ अगदी सूक्ष्मपणे वेलींच्या मुळात असते. त्याचप्रमाणे 3 गुण आणि पंचभूते दोन्हीही अगदी सूक्ष्म रूपाने मूळ मायेत असतात. याबद्दल अनुभवाने खात्री करून घ्यावी. वेलीची संपूर्ण वाढ झाली की ती सुकते. कालांतराने पुन्हा ती उगवते, फोफावते आणि सुकते. असे चक्र चालूच राहते. पण त्या वेलीचे मूळच उपटून टाकले की मग ती पुन्हा उगवत नाही. मायेचे तसेच आहे. तिचे मूळ कायम आहे. तोपर्यंत जन्म मरणाचे चक्र चालू राहते. परंतु आत्मज्ञानाने जर ते मूळच उपटले की जन्म मृत्यू आटतात. मूळ मायेचा वेल सारखा वाढतच राहतो. अनेक प्रकारचे बदल होऊन तो शोभू लागतो. बदलात पुन्हा बदल होऊन वेलाचा विस्तार कल्पनेबाहेर वाढतो. त्याला निरनिराळ्या फांद्या फुटतात. त्या एकमेकांमध्ये गुंतून त्याची झुंबाडे बनतात. त्या फांद्यांची असंख्य टोके विश्वामध्ये सगळीकडे पसरली आहेत. काही फळे पडतात पण लगेच नवीन फळे धरतात. फळांचे हे होणे जाणे सतत चालू राहते. एखादा वेल वाळला तर पुन्हा तेथेच दुसरा वेल उगवतो. अशा रीतीने आत्तापर्यंत कितीतरी वेल उगवले आणि सुकले. पाणी झडतात व पुन्हा फुटतात. फुलांना व फळांना हाच नियम लागू पडतो. या क्रियेमध्ये अक्षरशः असंख्य जीव जगतात. पुढे सबंध वेल करपून जातो. मग मुळापासून तो पुन्हा वाढतो. हा सगळा विचार माणसाने विश्वरचना प्रत्यक्ष पाहून समजून घ्यायला पाहिजे. वेलाचे मूळ खणून बाहेर काढले, स्वानुभवाच्या ज्ञानाने त्या वेलास निर्मूळ केले तर मग वेलाचे वाढणे आपोआप संपते. आरंभी मुळामध्ये बीजावस्था, अखेर पर्यावसन बीजावस्था, मध्ये बीजाची जळरूप अवस्था, असा हा विश्वामधील घटनांचा स्वभाव सर्व ठिकाणी पसरलेला आढळतो. बीजापासून ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्याच्यावरून मुळात काय होते ते सांगता येते. ज्यांच्यातून जे निर्माण होते ते त्याच्यामध्ये विनासायास लीन होते. विश्वामधील 3 गुण आणि पंचभूते यांच्या पसाऱ्यावरून मूळ माया कशी असावी याची कल्पना आपणास येते. शिवाय हे दृश्य विश्व अखेर विनासायास मूळ मायेतच लय पावते. सामान्य अज्ञानी जीव मरतो, जन्मास येतो व पुन्हा मरतो. अशा जन्ममरणाच्या त्याच्या येरझारा चालू राहतात. परंतु जो आत्मज्ञानी पुरुष असतो त्याला अशा खेपा घालाव्या लागत नाहीत.
आत्मज्ञानी पुरुषाला जन्ममरण उरत नाही, पण हे म्हणत असता त्याला आत्मज्ञान संपादन करण्यासाठी साधना करावी लागते यात शंका नाही. वास्तविक प्रत्येकाच्या अंतरी आत्मज्ञान आहे, पण ते आहे ही गोष्ट सर्वांना कळत नाही. त्यासाठी साधना लागते. आत्मस्वरूपाचे भान असो वा नसो, प्रत्येक प्राणी त्याच्या प्रकाशात जगतो. ते स्वरूप सूक्ष्म असल्याने आपण सूक्ष्म बनून ते ओळखले पाहिजे. ते स्वरूप जसे आपल्यामध्ये आहे तसेच जगदांतरी आहे. देहाचे भेद वरवरचे असतात. अंतरी वसणाऱ्या आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये सर्व जीव आपापले कर्म करतात, परंतु त्या ज्ञानाची जाणीव त्यांना नसते. ते ज्ञान प्रकटपणे दिसत नाही. त्याला बिचाऱ्या अज्ञानी लोकांनी काय करावे? त्याच्या प्रकाशानेच आपण इंद्रियाचे भोग भोगतो. त्यांच्या वाचून काही घडत नाही. त्या ज्ञानाचे भाग होण्यास स्थूलाचा त्याग करून सूक्ष्माच्या क्षेत्रात शिरणारा व व्यापक बनणारा मनुष्य लागतो. आपल्या अंतर्यामी जे स्वरूप आहे तेच स्वरूप जगाच्या अंतर्यामी भरलेले आहे. प्राण्यांच्या शरीराचे आकार केवळ निरनिराळे दिसतात. माणसाला असे वाटते की एका बोटाची वेदना दुसऱ्या बोटाला कळत नाही. हात पाय वगैरे निरनिराळे अवयव आहेत, त्यांना हाच नियम लागू आहे. एका अवयवाचे दुःख जर दुसऱ्या अवयवाला कळत नाही तर मग आपल्याला दुसऱ्याचे शरीर दुःख अनुभवणे कसे शक्य आहे? या कारणाने दुसऱ्यांचे अंतःकरण नीट ओळखता येत नाही. या आक्षेपाला समर्थ आता उत्तर देतात. पाणी एकच असते. एकाच पाण्यावर सगळ्या वनस्पती जगतात, वाढतात. त्या वाढतात तेव्हा त्यांच्या फांद्या, पाने, टोके यांच्यामध्ये भेद आढळतो. त्यापैकी आपण जी तोडतो तेवढीच सुकतात, बाकीची टवटवीत राहतात. हे जसे घडते त्याचप्रमाणे देहांचे निरनिराळे भेद होतात व एका देहाचे दुसऱ्या देहाला कळत नाही. पण जाणीवेच्या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी भेद नाही. ज्या जाणीवेने एका शरीराला दुःख कळते त्याच जाणीवेने दुसऱ्या शरीराला त्याचे दुःख समजते. प्रत्येक देहामधील आत्मा वेगवेगळा आहे असे वाटते, पण प्रत्येक देह स्वभाव भिन्न असल्याने हा भेद भासतो. तो खरा नसतो ही गोष्ट बहुतेक लोक जाणतात. काही लोक पाहून व ऐकून हे जाणतात. शहाणे लोक अंतरंगाची परीक्षा करून हे जाणतात. चतुर माणूस गुप्तपणाने कोणास कळू न देता हे सगळे समजून घेतो. जो चतुर पुरुष पुष्कळांचा सांभाळ करतो, जो पुरुष लोकांचे अंतःकरण वश करून घेतो, तो चतुरपणाने सगळे काही माहीत करून घेतो. लोक आधी मनात काय आहे ते पाहतात आणि मग विश्वास ठेवतात. सर्व लोक अशाच पद्धतीने वागतात. खालच्या प्राण्यांना सूक्ष्मात शिरण्याची शक्तीच नाही. माणसामध्ये ती आहे, परंतु त्याला सूक्ष्माचे विस्मरण स्वाभाविकपणे घडते. म्हणून माणसांमध्ये स्मरण आणि विस्मरण यांचे मिश्रण आढळते. स्मरण अखंडपणे टिकवणे हा परमार्थाचा अभ्यास होय. स्मरणानंतर आपल्याला विस्मरण घडते हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. आपण ठेवलेली वस्तू विस्मरणाने आपल्याला सापडत नाही. आपलेच आपल्याला स्मरत नाही. आपणच बोललेले आपल्याला आठवत नाही. आपल्या मनामध्ये अनंत कल्पना उठतात, पण त्या सगळ्या स्मरणात राहणे शक्य नसते. असे हे चंचल चक्र विचित्र आहे. काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी वाकड्या गतीने ते फिरते. रेख असो वा इंद्र असो, रंग असो वा इंद्र असो, त्याची अवस्था स्मरण व विस्मरण यावर अवलंबून राहते. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव आणि स्मरण आणि विस्मरण यांचे मिश्रण म्हणजे मनुष्य प्राणी होय. यामुळे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असे दोन प्रकार जगामध्ये आढळतात. विचाराने जगामध्ये त्याची प्रचिती मनाने घ्यावी. विवेक चालवून विवेक कसा असतो ते जाणावे. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याने दुसऱ्याचा आत्मा ओळखावा. आपण आत्मस्वरूप होऊन आत्म्यास ओळखावे. आरशामध्ये दिसणारा डोळा आपल्या डोळ्यांनीच पाहावा लागतो, तसा हा प्रकार आहे. ज्याप्रमाणे स्थूलाने स्थूल खाजवावे, त्याचप्रमाणे सूक्ष्माने सूक्ष्म समजून घ्यावे. सूक्ष्माची खूण सूक्ष्मानेच अंतर्यामी बाणवून घ्यावी. आपल्या विचारावरून दुसऱ्यांचा विचार काय आहे तो जाणावा. आपल्या अंतरंगावरून दुसऱ्यांचे अंतरंग कसे आहे ते ओळखावे. दुसऱ्यांच्या अंतःकरणाशी तदाकार होऊन जावे, त्यांचे अंतरंग जाणावे. स्थूलामधील ज्ञानसाधना आणि सूक्ष्मामधील ज्ञानसाधना यामध्ये फरक असतो. स्थूलामध्ये ज्ञाता हा ज्ञेयापासून सदैव वेगळा राहतो, पण सूक्ष्मामध्ये ज्ञाता हा ज्ञेयाशी अधिकाधिक तादात्म्य पावतो. म्हणून दुसऱ्याच्या अंतरंगाचे प्रतिबिंब ज्ञाताच्या अंतरंगात पडते. त्या प्रतिबिंबावरून दुसऱ्याचे विचार, भावना, वासना व विकार सूक्ष्मात शिरलेल्या ज्ञाताला सहज कळतात.
सूक्ष्मे सूक्ष्म समजावे या श्री समर्थ वचनाचा अर्थ आहे. असा अर्थ आहे. स्मरणामध्ये विस्मरण घडणे हेच भेदाचे लक्षण आहे. विस्मरणाने एकदेशीपणा येतो. जो अपूर्ण आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. मी आत्मस्वरूप आहे हे स्मरण होय. मी देह आहे हे विस्मरण होय. स्मरण विशाल आहे, पूर्ण आहे, तर विस्मरण आकुंचित, अपूर्ण व एकदेशी आहे. पुढचे शिकतो पण मागचे विसरतो. पुढे उजेड तर मागे अंधार. पुढचे स्मरतो तर मागचे सारे विसरतो. माणसामध्ये स्मरण व विस्मरण यांचे मिश्रण असल्याने त्याची अवस्था ही अशी असते. ज्ञान आणि अज्ञान यांचे विचित्र मिश्रण त्याच्या ठिकाणी आढळते. समजते पण उमजत नाही, कळते पण वळत नाही, बोलता येते तर कृती घडत नाही, इत्यादी परिणाम वरील मिश्रणाचेच आहेत. तुर्या ही ज्ञानमय अवस्था स्मरणरूप जाणावी, तर सुषुप्ती ही अज्ञानमय अवस्था विस्मरणरूप जाणावी. माणसाच्या शरीरामध्ये या दोन्ही अवस्था असतात आणि राहतात. आता याचा सारांश ऐकूया. या विश्वरचनेच्या संबंधाने श्री समर्थांना असे सांगायचे आहे की विश्वामध्ये दोन उलटसुलट प्रवाह अखंडपणे वाहत आहेत. एक प्रवाह वरून खाली येतो तर दुसरा प्रवाह खालून वर जातो. वरून खाली येणारा प्रवाह अतिशय सूक्ष्म, अतिसूक्ष्म, सूक्ष्म आणि स्थूल या क्रमाने खाली घसरतो. खालून वर जाणारा प्रवाह स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि अतिशय सूक्ष्म या क्रमाने वर चढतो. यांची दोन टोके अशी आहेत. वायू आणि जाणीव मिळून असणारी मूळ माया हे वरचे टोक, तर पृथ्वीने किंवा जडद्रव्याने भरलेले विश्व, दृश्य साम्राज्य हे खालचे टोक होय. मूळ मायेमध्ये शुद्ध जाणीव रूप असणारा ज्ञानमय अंतरात्मा स्वस्वरूपात विलसतो. तेथे त्याच्यावर तीन गुणांचे किंवा पंचभूतांचे यत्किंचित दडपण आवरण नाही. जडद्रव्यामध्ये अंतरात्मा आहे यात शंकाच नाही, पण पंचभूतांचे आणि त्रिगुणांचे मोठे जाड आवरण त्याच्यावर आल्याने बाहेरून त्याच्या अस्तित्वाची खूण पटत नाही. प्राण्यांच्या ठिकाणी जाणीव रूपाने तो प्रकट दिसू लागतो हे खरे, परंतु तेथे त्या स्वतःचे भान असत नाही. माणसाच्या ठिकाणी मात्र अंतरात्म्यात स्वतःचे भान येते, परंतु तेथे त्यांचे स्मरण आणि विस्मरण यांचे मिश्रण असते. विस्मरणाला वाव न देता अंतरात्म्याचे सतत स्मरण सांभाळणे हे साधकाच्या जीवनाचे रहस्य असते. हे स्मरण का सांभाळावे व कसे सांभाळावे हेच सांगण्यासाठी संत ग्रंथ लिहितात. अंतरात्मा अतिशय सूक्ष्म आहे. त्याचे सतत स्मरण राहण्यास आपले अंतरंग तितकेच सूक्ष्म होणे आवश्य असते. श्री समर्थ या समासामध्ये सांगतात की विश्वातील सर्व बदलांचे मूळ असणारी मूळ माया स्वतः चंचळ व अतिशय सूक्ष्म आहे. तिच्यामध्ये असणारी शुद्ध जाणीव हाच षडगुणैश्वर्य संपन्न ईश्वर होय. वायू संकल्पाला वळण देतो, मग त्रिगुण आणि पंचभूते यांच्यापासून विश्व आकार घेते. एखाद्या वेलीच्या मुळामध्ये पाने, फुले, फळे वगैरे दिसत नाहीत, पण ती वेली जोराने फोफावते तेव्हा ही सगळी प्रकट होतात. कालांतराने वेली सुकते आणि पाणी मिळाले की पुन्हा जोराने वाढते. विश्वरूपी वेलीचा प्रकार हा असाच आहे. त्यामध्येही अनंत जीव येतात, जगतात, मरून जातात आणि कालांतराने पुन्हा जन्मास येतात. त्या वेलीचे मूळ उपटले की जशी ती मरते त्याचप्रमाणे सूक्ष्मामध्ये अतिशय खोल शिरून मूळ मायेपर्यंत पोहोचल्यापासून माणसाला जन्म मृत्यूपासून खरी सुटका नाही. स्थूल सांडून सूक्ष्मात प्रवेश करावा. आत्म्यात भेद दिसतो, पण तो वरवरचा असतो. आपला अंतरात्मा तोच जगताचा अंतरात्मा आहे. सूक्ष्माने सूक्ष्म आकलन होऊ शकते. तुर्या हे खरे शुद्ध स्मरण, तर सुषुप्ती हे विस्मरण होय. विस्मरणाने माणूस एकदेशी होतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अर्धोद्व निरूपण नाम समास 7वा समाप्त.